कुणास्तव कुणीतरी. दादाचे बोट धरून शामू मुकाट्याने चालत होता. शामूच्या चिमुकल्या गोऱ्या हाताने दादाचे निबर कुळकुळीत काळे जाडजूड बोट गच्च धरून ठेवले होते. एका तालात ते दोन्ही हात झुलत होते. दादाच्या गतीने चालताना शामूची तारांबळ उडत होती. तशी त्याला दादाबरोबर चालण्याची नेहमीची सवय होती. पण तरी देखील चालता चालता तो पाऊल दोन पाऊल मागेच पडायचा किंवा त्या रस्त्यावरच्या गर्दीतल्या कुणाचा तरी धक्का लागून मध्येच झिडपिडायचा. दादाचे शामूकडे मुळीच लक्ष नव्हते. पण शामू मागे राहिला की त्याच्या हाताला हिसका बसायचा. तोंडातल्या तोंडात एक शिवी हासडून तो शामूला खेचायचा. शामूही मग अपराधीपणे पळू लागायचा. दादा आपल्याला कुठं घेऊन जात असेल याची शामूला नक्की कल्पना नव्हती. ती असण्याची गरजही नव्हती. दादा नेऊन बसवील तिथे तो जाऊन बसणार होता. रोजच्यासारखा समोर फडका ठेवणार होता आणि साप म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या पुढे हात पसरणार होता. हातावर आणि फडक्यावर जे काही गोळा होईल ते संध्याकाळी दादाच्या हवाली करणार होता. गेल्या कैक महिन्यांचा त्याचा हा रोजचाच क्रम. त्याचा आणि त्याच्याबरोबर दादाने सांभाळलेल्या सगळ्याच मुलांचा. जमवलेल्या पैशातल्या एका पैलाही हात लावण्याचा त्यांना धीर होत नसे. कशी कुणास ठाऊक, पण तसं केल्यास दादाला ते कळल्याशिवाय राहणार नाही अशी त्या सगळ्या पोरांची भावना होती. आणि कळल्यानंतर तो आपली चामडी लोळवेल याची खात्रीही होती. हात किंवा कान पिळण्यासाठी दादानं हात जरी उचलला तरी ती पोरे चळाचळा कापू लागत. दादाच्या रामपुरीचा साऱ्या झोपडपट्टीला दरारा होता. त्या पोरांना दादाशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. दादाच त्यांचं सारं काही करीत असे. सारं काही म्हणजे त्यांनी भीक मागून आणलेले पैसे जमा करीत असे. त्या बदल्यात त्यांना 2 वेळा कडकडीत पाव आणि तांबडा लाल रस्सा देत असे. त्यांना झोपायला अंथरूण देऊन ते फुटपाथावर पसरायची परवानगी देखील देत असे. झोपडीत तो स्वतः झोपायचा आणि बहुतेक वेळा तो एकटा नसायचा. पण त्या पोरांना एवढं पुरेसं होतं. कुणी त्यांची आगळीक केली की दादा त्यांना चाकू दाखवायचा. त्यामुळे पोरे दादाच्या जीवावर निर्धास्त राहत होती. इतर मुलांना आईबाप असतात हे त्या पोरांना पाहून पाहून माहीत झालं होतं. स्वतःचे आईबाप मात्र त्यांच्यापैकी कुणालाच आठवत नव्हते. दादाने ते सारांना कुठून जमा केले होते कुणास ठाऊक. पण समजायला लागल्यापासून त्यांच्यापैकी प्रत्येकाला इतर पोरे आणि दादा एवढंच कुटुंब दिसलं होतं. दादाचा धाक एकच भावना प्रत्येकाच्या अनुभवाला आली होती. एकदा पण पोराने कुणाचे तरी नाव ऐकून दादाला "तू माझा बाप का?" असं सहजपणे विचारलं होतं. उत्तरादाखल त्याला डोळ्यासमोर चांदण्या दिसतील अशी एक सणसणीत मुस्काटत मिळाली होती आणि आईवरून एक शिवीही ऐकायला मिळाली. त्यानंतर कुणालाच असले काही विचारायचं धाडस झालं नाही. दादाबद्दल शामूच्या मनात आणखी एक चमत्कारिक भीती होती. पोरांपैकी 1-2 जण लंगडे होते, एक आंधळा होता. दादानेच त्यांचे असे केले असे लोक म्हणत. आपले असे काही होईल याची शामूला विलक्षण भीती वाटायची. दादा तसे कधी कधी बोलूनही दाखवत असे. आपल्या गोरेगोमटेपणाची शामूला चीड येई. त्याच्याबद्दल दादा नेहमी म्हणायचा, "साला रुबाब तो देखो इसका, दिखता है जैसा एकदम मलबार हिलवाला, कौन भीख देगा इसको, एक दिन इसका हाथ या पाव तोडना पडेगा फिर दिखेगा बराबर." यावर सगळे मोठमोठ्याने हसायचे. घाबरलेल्या शामूला जवळ ओढून दादा म्हणायचा, "हां, छोकरी होती तो बात अलग थी." आज दादा आपल्याला कुठं नेऊन बसवणार याचा शामूला अंदाज नव्हता. पण गेले 2-4 दिवस आपण जिथे बसत होतो तिथं त्यानं बसू नये एवढीच त्याची अपेक्षा. तिथे दुपारी 4-5 काळी कुट्ट मुलं येतात आणि टाळ्या वाजवीत सगळ्यांकडं भीक मागतात. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या मागे पुढे ती काही चमत्कारिक हातवारे करतात. त्या भूतांना घाबरून की शर्मिंदी होऊन लोक त्यांना पैसे टाकतातच. या युक्तीने त्यांचे भरपूर पैसे जमतात आणि ते संध्याकाळी लवकर चालू लागतात. शामू तिथे बसताच त्यांनी त्याचा छळ करायला सुरुवात केली. आपल्या जागेत नव्या पोरानं येऊन भीक मागायला बसणं त्यांना मुळीच पसंत नव्हतं. त्यातून त्याचा गोंडस मुखडा आणि गोरा रंग पाहून त्याची तिंगलच आरंभली.
आपले खडूसारखे दात विचकून त्याच्या भाषेत कच्चा कच्चा बोलू लागली, हसूही लागली. त्यांच्या बोलण्यातले एक अक्षरही शामूला समजले नाही. पण ती आपली टिंगल करतायत एवढं कळणं कठीण नव्हतं. नुसते बोलूनच भागले नाही, एक जण त्याच्यावर थुंकला आणि तरीसुद्धा जेव्हा का शामूला जागचा हलेना तेव्हा दुसऱ्याने आपल्या चड्डीची बटणं सोडून सरळ त्याला भिजवून टाकले. पण शामू रडला नाही. तो रडला तर त्यांनी त्याची अधिकच टिंगल केली असती. शिवाय शामू कधीच रडत नसे. भिकाऱ्याच्या मुलांनी रडायचं नसतं एवढं त्याला समजत होतं. तो रडला नाही. तो रडला नाही, जागचा हल्ला देखील नाही. हलण्याची त्याची शहामतच नव्हती. दादा कुठल्याही क्षणी येत असे. पोरं बसवल्या जागी दिसली नाही की त्याला भरतीच त्या पोरांची 100 वर्ष भरून यायची. रात्री तापलेल्या सळीचे डाग देखील मिळायचे. म्हणून शामूने फक्त भिजलेला चेहरा सदऱ्याने टिपला आणि तसाच बसून राहिला. परंतु त्याच्या त्या चिकाटीचा काही उपयोग झाला नाही. त्या पोरांनी त्याला आपल्यात घेतले नाही की भीकही चांगलीशी जमवली नाही. दादाने त्याला खडसावता त्याने त्या काळ्या पोरांविषयी सांगितलं होतं. पण तेवढ्यानं दादाचं समाधान झालं नाही. बस, अभी तो तेरा हातपाव काटनाच पडेगा, अशी नेहमीची धमकी त्यानं दिली. शामू इतका घाबरला की त्याच्या पोटातून सणकण कळ आली आणि पोट दाबून धरीत खाली बसला. नखरा मत कर, ये फिल्लम आहे क्या, म्हणून दादानं त्याच्या कमरेत एक सणसणीत लाथ घातली. पण निदान आपली आवडती कल्पना त्याला प्रत्यक्षात आणली नाही. दादाने जर आपले सांगणे मनावर घेतले असते तर तो भीक मागण्याची जागा आज बदलेल याची शामूला खात्री होती. गल्ला सतत 2-3 दिवस कमी झालेला दादाला चालत नसे. तो काहीतरी नवीन युक्ती शोधून गल्ला वाढेल असं केल्याशिवाय राहतच नसे. नेहमीचं वळण मागं पडलं आणि दादाही चालत राहिला. तेव्हा शामूला हायसं वाटलं. आज नवीनच ठिकाणी जायला मिळणार याबद्दल त्याच्या मनात शंका राहिली नाही. उत्साहानं त्याची पावलं नाचल्यासारखी पडू लागली. दादाच्या मनात आज नवीनच काही बेत होता हे निश्चित. निघताना त्यानं जरा अधिकच काळजीपूर्वक शामूचे केस विस्कटले होते. कपडे थोडे अधिक फाडले होते. कोळशाचे फडके त्याच्या चेहऱ्यावर जोरजोरात घासले होते. आणि हसून तो म्हणाला होता, बस, अभी एकदम सरदार दिखते हो. तो हसला तेव्हा शामूचा जीव जरा भांड्यात पडला. म्हणजे आता निदान हातपाय तुटण्याचं भय नाही. दादा थांबला आणि शामूही खाडकन बसला. दादाने बोट पुढे करून त्याला बसण्याची जागा दाखवली. तिथे फुटपाथच्या कडेला एका बिल्डिंगच्या पाठीमागच्या बाजूला एक बाई शेवटच्या घटका मोजत पडली होती. तिच्या सगळ्या अंगभर कसले तरी लालसर चट्टे उठलेले होते. अंगावर म्हणजे हाडाच्या सापळ्यावर जी काही चामडी लोंबकळत होती तीवर सगळीकडे. तिचे डोळे ग्लानीने मिटले होते. पांढुरक्या जटा डोक्याभोवती फुटपाथवर पसरल्या होत्या. अंगावरचे काळे मितकुट चिरकूट ठिकठिकाणी फाटले होते. त्यातून अब्रू लोंबत होती. अस्ताव्यस्त पसरून देखील त्या देहानं फारशी जागा अडवली नव्हती. त्या शरीराच्या आजूबाजूला चिकचिकाट झाला होता आणि माशांचे थवे घोंगावत होते. क्षणभर शामू थपकून उभा राहिला. बोलून चालून तो एक भिकारी होता. स्वच्छतेशी त्याचा फारसा संबंध आलेला नव्हता. रोगाने सडलेले भिकारी त्यानं कमी पाहिले नव्हते. तरी देखील त्या अवस्थेत पडलेल्या त्या बाईकडे पाहून तो क्षणभर संकोचला. पण क्षणभरच. देखता क्या है, बैठ उधर, दादानं त्याला फटकारलं. तसा तो नमूटपणे जाऊन तिच्याजवळ बसला, तिच्यावर हक्क असल्यासारखा. त्याने आपले फडके पसरले आणि जाता जाता त्याच्या कानाशी लागून दादा म्हणाला, किसी ने पूछा तो बोलना हमारी माँ है करके. दादा गेला आणि शामू निश्चल बसून राहिला. त्याला काय करावे ते सुचत नव्हते. समोरचे ऊन वाढू लागले. माणसांची वर्दळही वाढत होती. समोर पाहून पाहून कंटाळा आला म्हणून तो तिच्याकडे पाहू लागला. आता त्याला ती मघाच्या इतकी भयंकर वाटेना. त्याला तिची घृणाही वाटेना. उलट दयाच येऊ लागली. बिचारी, काय होत असेल तिला आणि काय नाही. तो तिच्या उशाशी जाऊन बसला.
सहजच त्याने तिच्या तोंडाभोवती फिरणाऱ्या एका माशीला मारले. ती गाढ झोपेत असल्यासारखी पडली होती. शामूला वाटले तिला जागे करावे, पण कसे ते त्याला कळेना. तिला हात लावण्याचा धीर होईना. त्याने तिला हाक मारायचं ठरवलं, पण हाक काय मारावी हेही कळेना. त्याला दादाने जाताना सांगितलेलं आठवलं. तो तिला हाक मारू लागला, मा. तिला हाक ऐकू गेली नाही. तिचा चेहरा निर्विकारच राहिला. शामूनं जरा मोठ्याने हाक मारली, मा. तिच्या पापण्या हलल्या, डोळे किलकिले झाले. किंचित उघडले न उघडले तोच विजेत बिघाड झाल्यावर दिव्याचा बल्ब क्षणभर पेटून जसा विझून जातो तसे ते बंद झाले. शामूने हाका मारण्याचा सपाटा लावला, मा. मा. काय रे, आजारी आहे वाटतं तुझी आई. शामूनं वर पाहिलं. एक वयस्कर माणूस त्याला विचारत होता. तो टिंगल करत नाही हे लक्षात येताच शामूनं मान डोलावली. तो माणूस थोडा वेळ त्या दोघांकडे पाहत राहिला. त्याला पुरेशी दया आली. या दोघांपेक्षा आपली बायको मुलं किती सुखात आहेत हे त्याला जाणवलं. या रस्त्यावरच्या लोकांपेक्षा आपले समाजातले स्थान किती उच्च आहे हेही जाणवलं. या सुखद जाणीवीने त्याचं औदार्य उफाळून आलं. त्याने पाकिटातून पावली काढून शामूच्या पुढ्यात फेकली आणि पाकिट कोटाच्या आतल्या खिशात काळजीपूर्वक ठेवून तो चालता झाला. शामू खुश झाला. पावली, एकदम पावली. त्याला आपले महत्त्व एकदम वाढल्यासारखं वाटलं. आज नक्कीच चंगळ उडणार. त्या काळ्या पोरांना खुशाल वाटू दे मी त्यांच्या भीतीनं जागा बदलली असं, पण मी आज 10 तरी रुपयांचा खुर्दा जमवणार. दादा एकदम खुशीत आला पाहिजे. बाकी दादाचं पण डोकं आहे डोकं. काही ठिकाण शोधून काढलंय. मा. शामू स्वतःशीच हसला. पण दुसऱ्या क्षणी त्याच्या लक्षात आलं की आपली खुशी कोणाला दिसतू देता कामा नये. नाहीतर सगळेच बिंग फुटेल, मार सुद्धा बसेल. त्याने चेहरा अधिकच दुःखी केला आणि तो माच्या केसातून हात फिरवू लागला. रस्त्यावरची वर्दळ आता वाढू लागली होती. ऑफिसवाली मंडळी घाईघाईनं रस्ता तुडवू लागली. फेरीवाले आपले हार घेऊन बसले. मोटारी हॉर्न वाजवून घोडागाड्यांना आणि हातगाड्यांना घाई करू लागल्या. सायकली मिळेल त्या जागेतून अंग चोरून पळत होत्या. वाहनांच्या आणि माणसाच्या गर्दीची ती नदी पूर आल्यासारखी रस्त्याच्या दोन्ही काठांना धडका देत वाहू लागली. एव्हाना आणखी 4-2 लोक जमले. ते जमलेले पाहून शामूनं नकळत तिच्या अंगावरचे चिरकुट सारखे केले. लोकांची गर्दी वाढूच लागली. सगळे आपापसात बोलत होते, हळहळत होते, शामूची कीव करत होते. बिचाऱ्याची आई मरणार असं त्या बिचाऱ्याला ऐकू येईल एवढ्या मोठ्यानं बोलत होते. तिला कसला रोग झाला असेल यावर चर्चा करत होते. अधूनमधून सरकारला देखील शिव्या देत होते. या पलीकडे मात्र त्यांची धाव जात नव्हती. त्या दोघांना भांडेवर पाणी आणून द्यावे असे कुणाच्या मनात येत नव्हते. एक मात्र खरे, बहुजण पैसे टाकत होते. शामूचा आनंद गगनात मावत नव्हता. आजारी आईचा केवढा हा भाव. एरवी त्याच्या मागे धावले तरी हाडहूड करणारे हे लोक आज आपण होऊन थांबून पैसे टाकतायत. लोक उत्साहानं भीक घालत होते, कारण ही केवळ एक भीक नव्हती. हा केवळ एक विद्रूप भिकारी नव्हता. ही एक जिवंत शोकांकिका त्यांच्या समोर उभी होती. हा एक कोवळा पोर प्रत्यक्ष आपल्या मातेच्या उशाशी बसला होता आणि त्याची वार्ता मरण घटका मोजत होती. तिने त्याला जन्म दिला, पण तो तिचं मरण पाहत होता. अशी हृदयद्रावक घटना त्यांनी आजवर फक्त चित्रपटात पाहिली होती. इथे चित्रपटातले आर्त गाणं तेवढं कमी होतं, पण माणसं प्रत्यक्ष होती. दुःख सोसणारा मुलगा जिवंत होता. त्याची मरणारी आई सुद्धा जिवंत होती. हे प्रदर्शन तसं पाहण्यासारखं असल्याने ते एकमेकांना सांगत होते आणि अधिक माणसे जमा होत होती. ज्यांना रोगाची भीती वाटत होती ती लांबूनच दुसऱ्यांच्या खांद्यावरून डोकावून पाहत होती. पण प्रत्येक जण जाताना कसले ना कसले तरी नाणे टाकीतच होता. कुणी स्वतःला दया आली म्हणून, तर कुणी दुसरा काय म्हणेल म्हणून. प्रत्येक जण 5-6 पैशात माणुसकीचा दाखला विकत घेत होते. त्या मरणाऱ्या जीवाभोवती एकच गर्दी उसळली होती.
कोई भी चीज उठाव वाल्या त्या मरणाऱ्या जीवाभोवती एकच गर्दी उसळली होती. कोई भी चीज उठाव वाल्याभोवती असते तशीच गर्दी. गारुड्याच्या खिळाभोवती असते ना अगदी तशी. आणि हीच गर्दी जाहीर मरणाभोवती जमली होती. परंतु त्या गर्दीतही तो मरणारा जीव एकटा होता आणि त्याच्या शेजारी बसलेला दुसरा जीवही एक. गर्दीच्या बोलण्याकडं शामू लक्ष देत नव्हता. किंबहुना लक्ष नसल्यासारखं दाखवत होता. कुणालाही उत्तर देण्याचा प्रसंग तो सतत टाळत होता. कुणाही एकाला उत्तर दिलं की सगळ्यांना तोंड द्यावं लागेल हेही त्याला ठाऊक होतं. त्याहून त्याला मुद्दाम खोटे बोलावेसे वाटत नव्हते आणि खरे सांगणे शक्य नव्हतं. म्हणून तो काहीतरी उद्योग शोधून काढीत होता आणि गुंतल्यासारखं दाखवत होता. आपल्या मापासून दूर बसणं त्याला शक्यच नव्हतं. जमलेल्या गर्दीला त्याचा खोटेपणा कळून आला असता. म्हणून तिच्या सेवेचं खोटं नाटक करणं त्याला भाग पाडत होतं. कुठे तिचे तोंड पूस, कुठे चिरगुटे सारखी कर, कुठे तिचे डोके मांडीवर घे, असे काही ना काही करत होता. लोक त्याचं कौतुक करत होते. मुलाला आईची किती काळजी आहे ते पहा असंच म्हणत होते. पण शामू अवघडून गेला होता. लोक कधी जातील असे झाले होते. वाटत होतं दादा आपल्याला करतो तसे प्रत्येकाच्या पायावर पट्टीने मारावे व म्हणाले, पुढं व्हा, पुढं व्हा, थांबू नका, काय आहे इथे. पण तसं करणं शक्य नव्हतं. ते त्याचे अन्नदाते होते. शामू चुळबुळ करीत होता. केव्हापासून त्याला गटाराच्या कडेला जाऊन यायचं होतं. पण आपल्या माला असं गर्दीत एकटं टाकून त्याला जाणं शक्यच नव्हतं. मुख्य म्हणजे पैशांचं फडकं सोडून जाता येत नव्हतं. शिवाय हीच वेळ गर्दीची होती. हीच संधी पैसे मिळवायची होती. जेव्हा माच्या डोक्यावरून हात फिरवी तसे कळवळत बसण्याखेरीज त्याला इलाजही नव्हता. शामूला गंमत वाटली. आजवर त्याच्या डोक्यावरून कुणीही मायेनं हात फिरवला नव्हता. मात्र तो एका सर्वस्वी अनोळखी आणि रोगाने सडलेल्या बाईच्या डोक्यावरून हळुवारपणे हात फिरवित होता. पण तसा हात फिरवताना त्याला हळूहळू तिच्याविषयी दया वाटू लागली. बिचारीच्या यातना थोड्या तरी कमी कराव्यात असंच त्याला वाटत होतं. त्यानं हात खाली आणला. माचे कपाळ तापानं चटचटत होतं. तरीही त्याने हात तसाच राहू दिला. तिच्या डोळ्यांच्या कडाशी बोटं फिरवली. तिचे साकळलेले पाणी पुसले. ती किंचित चाळवाचाळव करू लागली. तिला कदाचित तो स्पर्श जाणवू लागत असावा. तिला व्यापून राहिलेल्या भयान काळ्या गुंगीत एका उजेडाची फट पडल्यासारखं झालं. तिच्या जवळच्या माणसांचा, वाहनांचा कोलाहल चालू झाला, पण त्याचे तिला काहीच भान नव्हते. खडबडीत फुटपाथावर तिची पाठ टेकली होती, पण त्याचा दगडी कठीणपणा तिला बिलकुल जाणवत नव्हता. किंबहुना आपल्या स्वतःच्या शरीरातून क्षणोक्षणी उठणाऱ्या सहस्त्रकळांच्या दुःखाच्याही पलीकडं जाऊन पोचली होती. परंतु तरीही त्याच्या मुकल्या हातांचा मऊ आणि उबदार स्पर्श तिला सारखा जाणवत असावा. जन्मभर कदाचित त्या स्पर्शासाठी आसुसलेली असेल. आजवर तिला लाभलेले स्पर्श वखवकलेले, वासनांनी लडबडलेले असतील. त्यांनीच तिला इथवर आणून ठेवले असेल. आणि आता तिच्या रोगजर्जर शरीरापासून ते दूर पळाले असणार. मानवी स्पर्शाच्या योग्यतेचीही ती राहिली नसणार. मग स्पर्श होत राहत असतील तर ते केवळ बुटांचे आणि काठ्यांचे. आणि या साऱ्यानंतर आता एक मखमली कोवळा स्पर्श तिच्या राठ केसांना आणि सुकलेल्या चेहऱ्याला होत होता. वेदनांनी पोखरलेल्या तिच्या शरीरातून त्या स्पर्शाचे सुख झिरपत जात होते. काहीतरी बोलण्यासाठी तिने ओठ हलवले, पण शब्द फुटला नाही. तिच्या ओठाच्या कडेने लाळ ओघळली. शामूनं ती पुसून टाकली. एव्हाना गर्दी पांगू लागली. उन्हे वर येऊ लागली. होता होता वर्दळ कमी झाली. शामूला हायसं वाटलं. उन्हे वर येऊ लागली. हवा मोकळी झाल्यासारखं वाटू लागलं. त्यानं माकडे पाहिलं. तिचे ओठ हलत होते, उघडत होते आणि मिटत होते. शामूने जवळचे डबडे उचलले आणि तो निघाला. जाता जाता तो जवळच्या पानवाल्याला म्हणाला, पाणी लेके आता हो, जरा इधर देखना हा. पानवाला हसूनच म्हणाला, कशाला बघायला हवं? तिला कोण नेतंय उचलून?
आणि सांभाळतोस कसला? आता जायचीच किती? त्याचे बोलणे शामूलाही पटले. पण त्याने असे बोलावे याचा त्याला रागही आला. खरे म्हणजे शामूचा तिच्याशी काय संबंध होता? तिच्या जगण्या मरण्याशी काय व्याख्या होती त्याची? पण तरीही त्याच्या गळ्याशी औंढा दाटून आला. धावत पळतच तो पाणी घेऊन आला. चिरगुटाचे टोक त्याने पाण्यात बुडवले. त्याने तिचे तोंड स्वच्छ पुसून काढले. डोळ्यांच्या कडा स्वच्छ केल्या. तोंडात थोडे पाणी घातले आणि थोडे बाहेर सांडले. पण बरेचसे पाणी तोंडात गेले. आपण हे सारे का करत आहोत त्याला मुळीच कळत नव्हते. बहुधा केवळ एक चाळा म्हणून, नाहीतर दुसरे काय करणार स्वस्थ बसून. शिवाय अधूनमधून पैसे टाकणारे लोक, आजूबाजूचे दुकानदार यांनाही आपल्या आईची काळजी असल्याचे दाखवणे त्याला भाग होते. काहीतरी करणे जरुरीचे होते. मरण्याच्या पंथाला असताना नुसते स्वस्थ बसणे बरोबर दिसत नव्हते. परंतु एवढेच नव्हते. त्याला थोडी उत्सुकताही वाटत होती. पाणी प्यायल्यानंतर त्या निर्जीव चेहऱ्यात थोडीशी हुशारी आल्यासारखं दिसलं. शामूलाही बरं वाटलं. त्याला वाटू लागलं की असेच काहीतरी आपण केलं तर तिचे डोळे उघडतील, बोलू लागेल, हलूही लागेल. बाहेर ऊन तापले होते. तिच्यावरही येत होते. शामू तिला सावलीत घेण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याला एकट्याने ते जमेना. त्याने शेजारच्या खारी सिंगवाल्याला एका बाजूने हात लावायला सांगितले. तो तयार झाला नाही. नुसता हसत म्हणाला, भाई हम काहे को हाथ लगाएगा? बीमारी बड़ी खतरनाक दिखती है. रहने दो वैसे ही. इधर धूप है. शामू कसे बसे बोलला. अरे धूप हुई तो क्या हुआ? कल तो जला नहीं है उसे. क्यों सरदारजी? शेजारी कापडाचे तुकडे मांडून बसलेल्या सरदारजीला आपला विनोद त्यानं सांगितला. दोघेही हो हो करून हसले. आता मात्र शामूला खरंच चीड आली. निदान या गंमत पाहणाऱ्यांची जिरावी म्हणून तिला बरे व्हावे आणि तिनं एकदम उठून बसावे, चालावे आणि फिरावे असंच त्याला वाटलं. त्याने तिच्या अगदी कानांजवळ ओठ नेले. तिथल्या गुलाबी चट्ट्याला त्याचे ओठ जवळजवळ चिकटलेच. त्याने तिला हाका मारल्या. मा. तिने डोळे उघडले. आता त्या डोळ्यात थोडी अधिक समज दिसली. शामूनं एकदा तिचे डोके आणि एकदा तिचे पाय, परत एकदा डोके एकदा पाय असं हलवून कसे बसे तिला सावलीत आणले. त्याची ती धडपड पाहून खारी सिंगवाला आणि सरदारजी हसत होते. पण शामूनं तिकडं दुर्लक्ष केलं. संध्याकाळ झाली. पुन्हा एकदा माणसांचा थवा येऊन सहानुभूतीचं प्रदर्शन करून गेला. मध्यंतरी शामूनं कुठूनसा एक पावाचा तुकडा आणला. त्याचे बारीक बारीक तुकडे करून तिच्या तोंडात घालण्याचा निकराचा प्रयत्न केला. पण तुकडे तोंडातल्या तोंडातच राहत, गिळले जात नसत आणि मग बाहेर पडत. शामूला एक कल्पना सुचली. तिला थोडे दूध पाजले तर तिला निश्चितच बरे वाटेल. पण दूध दूध कोण देणार? ते थोडंच फुकट मिळतं. त्याचा हात सहज पैशाच्या फडक्यांकडे गेला. त्यानं 2-4 नाणी उचलली, परत जाग्यावर ठेवली. दादाला कळले तर? पण कसे कळेल? कसे तरी कळेलच. कळल्याशिवाय राहणार नाही हे खास. आणि मग शामूने तो विचार डोक्यातून काढून टाकला. फडक्याकडे नजर सुद्धा फिरू द्यायची नाही असंच ठरवलं. तो तिच्याकडे बघू लागला. आता त्याला तिची मुळीच घृणा वाटत नव्हती. आता फक्त त्याला वाईट वाटत होतं. ती अशी निश्चेष्ट पडलेली आणि आपल्याला तिच्यासाठी काहीच करता येऊ नये याचं दुःख होत होतं. साधे दूध सुद्धा. आणि एवढ्यात कुणीतरी एक नाणं फेकलं ते त्याच्याच दिशेने घरंगळत आलं. शामूचा हात त्या नाण्यावरच पडला. त्याने मूठ गच्च दाबून धरली. मग उघडली. ती पावली होती. शामूनं वर पाहिलं. त्याचा तो दाता गर्दीत दिसेनासा झाला. शामू उठला. डबडे घेऊन धावतच जवळच्या दुकानात गेला. आता दिवे लागण झाली होती. लोक पांगू लागले होते. शामू दूध घेऊन आला. नाही म्हणायला दोघे चौघे रस्त्यात होतेच. शामू गुडघे टेकून तिच्या जवळ जाऊन बसला. दोघे चौघे थांबले. उत्सुकतेनं पाहू लागले. शामूने डबडे तिच्या ओठांशी धरले. दूध ओठांच्या बाजूने खाली सांडले.
कुणीतरी हळहळलं. शामू अधिक काळजीपूर्वक दूध ओतू लागला. थेंब थेंब. त्याने जमलेल्या लोकांकडं मान उचलून विजयपूर्वक पाहिलं. तो परत तिला दूध पाजू लागला. एवढ्याशा कसल्याशा जाणीवेने तो दचकला. जमलेल्या मंडळीत दादा होता. दादा स्वस्थ उभा होता, हातांची घडी घालून. त्यानं शामूला ओळख दिली नाही. तो फक्त शामू काय करीत आहे हे पाहत होता. शामूला घाम फुटला, पण त्यानेही दादाला ओळख न देता आपले काम चालू ठेवले. लोक पाहत होते, त्यामुळे त्याला मध्येच थांबणे शक्य नव्हते. सगळे गेल्यावर दादा त्याच्या जवळ आला. त्याला हळूच म्हणाला, चलो, आणि तो लांब जाऊन उभा राहिला. शामूने पैशांचं फडकं गुंडाळून घेतलं, त्यातच डबडं टाकलं आणि तो चटकन निघाला. त्याचं पाऊल थबकलं. त्यानं वळून पाहिलं. उद्या ही अशीच इथे असेल का? कुणास ठाऊक. झपझप पावलं उचली त्यानं दादाला गाठलं. जरा लांब गेल्यावर दादानं त्याला विचारलं, क्यों बे, तो उसको दूध पिलाता था? हां, शामूनं ओळखलं. प्रसंग कठीण आहे. भडवा, किधर से दूध लाया? एक भैया जाता था साइकिल पे, उसने दिया. दादाचा पारा उतरला. पैसा नहीं दिया ना? नहीं. पैसा कौन देगा? शामू सफाईनं म्हणाला. लेकिन तो साला बड़े प्यार से उसको दूध पिलाता था, जैसे सचमुच तेरी माँ हो. हाँ, शामू चटकन हुशारीनं म्हणाला. बुड्ढी बचेगी तो कल पैसा मिलने वाला है. शामूच्या या उत्तरानं दादा अगदी खुश होऊन गेला. शामूच्या पाठीवर हात मारीत जोरजोरात किंकाळला. शामूही खोटं खोटं हसला. पण घरी जाईपर्यंत त्याचा उदासपणा वाढतच गेला. खरे तर आज रोजच्यापेक्षा अधिक पैसे मिळाले होते. दादानेही त्याचं कौतुक केलं, पण तरीही त्याला सुचेनासं झालं. रात्रभर त्याला नीटशी झोप लागली नाही. डोळ्यांसमोर तो रस्ता दिसत होता. तो फुटपाथ दिसत होता. फुटपाथवर अस्ताव्यस्त पडलेला तो देह दिसत होता. दिवसभर आपण तिचे डोके मांडीवर घेऊन बसलो होतो, आणि मग एकाएकी आपण तिला सोडून आलो. त्यानंतर काय झालं असेल तिचं? ती तशी बेशुद्धच पडून राहिली असेल. रात्र झाली असेल, दिवे लागले असतील. दिव्यांच्या प्रकाशात कशी दिसत असेल ती. रहदारी थांबली असेल. सगळे शांत झाले असेल. ती मात्र तशीच पडून राहिली असेल. तिला दिवसभराची वर्दळ आणि आताची ही शांतता यातला फरक कसा कळणार? ती तिथेच असेल का अजून? का तिला कोणी उचलून नेलं असेल? किंवा कदाचित तिथे पडल्या पडल्या तिचे काही बरे वाईट? या शंकेसरशी शामू अंथरुणातल्या अंथरुणात उठून बसला. आत्ताच्या आत्ता तिकडे उठून जावे असेच त्याला वाटू लागले. मग त्याने पाठ अंथरुणाला टेकली आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला. कुठली कोण ती? आपली कुणी नाही, दादाच आपला. आपण फक्त त्यानं सांगितलेलं ऐकायचं. त्यानं सांगितलं म्हणून तिला मा म्हणायचं. नाहीतर ती काय आपली खरीखुरी मा नाही. आपली कुणी नाही, कुणीच नाही. तरीही दुसऱ्या दिवशी ती अजूनही तिथंच पडलेली त्याला दिसली. तेव्हा मात्र त्याला आनंद झाला. आज त्याने अधिक उत्साहानं तिचं सारं काही करायला सुरुवात केली. त्याला आशा वाटत होती, आज तरी ती शुद्धीवर येईल, काहीतरी बोलेल, हात उचलील, आपल्या पाठीवरून फिरवील. हा विचार मनात आला आणि त्याची त्यालाच लाज वाटली. तिने आपल्या पाठीवरून हात फिरवावा असे आपल्याला का वाटेल हे त्याला कळेना. ती कोण आपली? आणि दुसऱ्या कोणीतरी आणि कधीतरी आपल्या पाठीवरून हात फिरवला आहे का? शामू विचार करू लागला. त्याच्या वयाला शोभणार नाही इतक्या प्रौढपणाने विचार करू लागला. ती कोण असेल? कुठे राहत असेल? इथे कशी येऊन पडली? पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला काही केल्या सुचेनात. दादानं देऊन ठेवलेली ताकीद तो मनातल्या मनात घोळवीत राहिला. अबे देखो, बुड्ढी जब मर जाएगी तब उसी मिनट तू उसका पैसा लेके उधर से छू हो जा, उधर मत ठहर. वैसा ही बैठेगा तो साला पुलिस के फंदे में आ जाएगा. त्याने ते कबूल केले. नाहीतर दादा त्याला सोडायलाच तयार नव्हता. आज ती नक्की मरणार, तू जाऊच नको असंच सांगत होता. नसती भानगड गळ्यात यायची. पण शामूनं दादाला बरोबर ओळखलं होतं.
तो काल असे चिक्कार पैसे मिळालेत, आजही तसेच मिळतील म्हणून पुन्हा पुन्हा दादाला पटवीत राहिला. "काहीच काळजी करू नकोस. मी ती मरता क्षणी तिला सोडून निघून येईन," असंच सांगत राहिला. तेव्हा कुठं दानानं त्याला तिकडं पाठवलं का कोण जाणं. पण ती मरेपर्यंत आपण तिच्या जवळ असावं असं शामूला वाटत होतं. ती कदाचित मरणार नाही, बरी होईल अशी आशा देखील वाटत होती. पण तसं म्हणायला कुणीच तयार नव्हतं. सारेजण ती मरेल असे म्हणत होते. गर्दीतले बघे गर्दीतले बघे, खारीसिंगवाला, सरदारजी, पानवाला आणि दादासुद्धा. पण मरणार म्हणजे नक्की काय होणार तिचं? आजवर शामूनं कुणाला मरताना पाहिलं नव्हतं. "मेरे को कैसा समजेगा मर जाएगी तो?" त्यानं दादाला सरळपणे विचारलं. त्याचा तो प्रश्न ऐकून दादा मोठ्याने हसला. इतका हसला की त्याचं हसणं आता थांबणारच नाही असं शामूला वाटलं. दादा इतका हसला की त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. हसता हसता तो एकदम गप्प झाला. डोके धरून खाली बसला. शामूची नजर आपल्यावरच खिळली आहे हे त्याच्या लक्षात आलं तेव्हा तडकन म्हणाला, "साला थंडी हो जाएगी तो समझ में आएगा ना?" बस, आता तिच्या थंड होण्याची वाट पाहायची. इतकी साधी गोष्ट, सोपी गोष्ट. मरण भयंकर आहे असं उगाच सगळे म्हणतात. आपणही उगाच घाबरतो. ती मरणार म्हणजे तसे काही होणार नाही. तिचे शरीर थंड होणार बस. तेवढं झालं की आपण पैशाचे फडके उचलायचं आणि चालू लागायचं. मग पुन्हा या रस्त्याला यायचं नाही. पण सगळे इतके सोपे असताना त्याला कुठेतरी चुकल्यासारखं वाटत होतं. तो वाकला आणि तिच्या कानाशी लागून त्यानं हाक मारली. "मा, ओ मा." असे 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी मात्र त्याला वाटलं की ही नक्की जगणार. सगळेजण खोटे पडणार आणि ही बरी होणार. निदान उठून बसू तरी लागणार. शामू उत्साहानं तिचं पाय चेपू लागलं. वेळ दुपारची होती. वर्दळ बरीच कमी झाली होती. एकदम तिचे ओठ हलल्यासारखे झाले. शामूने डब्यातून तिला थेंब थेंब पाणी पाजायला सुरुवात केली. तिने डोळे उघडले. क्षणभर शामूकडं पाहिलं. अगदी नीट पाहिलं. त्याची ओळख पटल्यासारखं पाहिलं. तिचे ओठ सुद्धा हलले. शामूला वाटले आपल्याला ही नक्कीच काही बोलणार. पण शब्द फुटत नव्हता. ओठ नुसतेच हलत होते. तिनं हात उचलला. शामूला विलक्षण आनंद झाला. त्यानं तो चट्ट्यांनी भरलेला हात आपल्या हातात घेतला. त्याच्यावरून शिरावरून बोटं फिरवली. हात उचलला आणि आपल्या गालांशी नेला. क्षणभर तो हात त्याच्या गालावरून फिरला. तिच्या डोळ्यांच्या कडातून पाणी ओघळले. पण दुसऱ्या क्षणी तो हात खाली पडला. ती डोळे मिटले. विलक्षण भयानं शामू जागचा उठून उभा राहिला. असे कसे झाले? आता ती बोलेल, अंगावरून हात फिरवील असे वाटता वाटता तिची हालचाल एकदम थांबलीच कशी? आत्ताच तिला हुशारी वाटू लागलेली. मरण शामूने आजवर कधी पाहिलंच नव्हतं. पण तरीही त्याला समजून चुकलं. कसे कुणास ठाऊक, पण त्याला समजलं खरं. त्याने खाली वाचून बोचके बांधले आणि तिथून पळत सुटला. मागे वळूनही न पाहता. जणू तो पळत नव्हताच. भीतीने एक प्रचंड भावना त्याला पळवीत होती. एका गजबजलेल्या भागात येऊन पोचल्यावर तो पळायचा थांबला. तिथल्या एका थिएटरच्या पायऱ्यावर थकून बसला. एकाएकी त्याला रडू कोसळलं. आजवर तो कधीच रडला नव्हता. आजवरचे ते सारे साचलेले दुःख जसं काही वाट फोडून बाहेर आलं. आपण नेमके कशासाठी रडत आहोत हेही त्याला कळत नव्हतं. पण गुडघ्यात डोके खुपसून तो हमसाहमशी रडू लागला. आजवर कधीच त्याला एकटं वाटलं नव्हतं. इतकं पोरकंही वाटलं नव्हतं. त्याला नुसते ते गेल्याचे दुःख होत नव्हतं. आपल्या अंगावरून हातही न फिरवता, आपल्याला आठवण म्हणून काहीच न देता, नुसती बेटा अशी हाक सुद्धा न मारता ती गेल्याचं दुःख होतं ते. रडता रडता त्यानं वर पाहिलं. समोरच्या मुलानं देखील पाहिलं. शामूने शर्टाच्या फाटक्या बाहीने डोळे पुसले. समोरच्या मुलानेही पुसले. शामूच्या आरशाच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला. त्यातले स्वतःचे प्रतिबिंब पाहताना एक नवीनच गोष्ट लक्षात आली. आणि एकाएकी त्याचं दुःख हलके झाले. एकदम मन मोकळे झाले.
त्याची माँ त्याला आपला न म्हणताच गेली नव्हती. ती त्याला काहीतरी देऊन गेली होती. एक खूण, खास अशी स्वतःची खूण. शामूच्या गालावर एक लहानसा गुलाबी चट्टा उमटू लागला होता. त्या चट्ट्यावरून प्रेमानं हात फिरवता फिरवता शामूला आधार सापडल्यासारखं झालं. मघापासून त्याला जे हरवल्यासारखं वाटत होतं ते थोडंसं कमी झालं. त्याला माँ मिळाली होती. त्या चट्ट्यावरून हलका हात फिरवत, बोचके सांभाळीत शामू आरशात पाहत पुन्हा दूर झाला. गर्दीत मिसळू लागला. चालता चालता तो स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत होता, चलो अच्छा हुआ. अभी दादा को हाथ या पाँव काटने की जरूरत ही नहीं पड़ेगी.